आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। एका बाजूला उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आंदोलन होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याला विरोधही वाढत आहे। या पार्श्वभूमीवर आरक्षण उपवर्गीकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते रमेश गायकवाड यांची भूमिका काय आहे, याबाबत रमेश गायकवाड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रमेश गायकवाड जे आहेत। रमेशजी, मोर्चा आहे, तुम्ही सहभागी आहात, काय सांगाल त्याबद्दल? आम्ही समाज बांधवाच्या वतीनं मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला, बौद्ध जनतेला आम्ही नम्र निवेदन करत आहोत की उद्या विधान भवनावर जो मोर्चा काढण्यात आलेला आहे त्या मोर्चाला मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि आपली ताकद दाखवायची आहे। परंतु एक विषय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माझ्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचं एक पत्र आहे। आमचे कार्यकर्ते अशोक कांबळे जे भीम आर्मीचं जे काम करत आहे त्यांनी RTI मागितला होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की 13 एप्रिल 2026 ते 11/4/2026 पासून ते 30/4/26 अर्ज निवेदन सादर करण्याचे निर्देश आलेले आहेत। हा 4थ्या महिन्याचं पत्र आहे, 16/4/2026चं पत्र आहे, बार्टी संस्थेने दिलेलं आहे की बार्टीकडे आनंद बदर समितीचा अहवाल सादर झालेला नाही किंवा शासनाकडे तो अहवाल दिलेला नाही। परंतु सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये 10 महिन्यापूर्वीच घोषणा केली की आम्ही अबकड करणार आहोत। सर्वोच्च न्यायालयाने जर निर्णय दिला असला किंवा सांगितलं जरी असलं, परंतु तो निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला? मंत्रिमंडळामध्ये असं ठरलं आहे का? जर ठरलं असेल तर तुम्ही मंत्रिमंडळाचे निर्णय जगजाहीर कसे काय करू शकता? हा गुन्हा नव्हे का? आपण उपमुख्यमंत्री आहात, मुख्यमंत्री झालेले आहात महाराष्ट्राचे, पण हा असे विषय जर लोकांसमोर जर मांडले तर हे काय बरोबर नाही। परंतु उद्याचा जो मोर्चा आहे, लाखोच्या संख्येने आम्ही विधानभवनावर धडक देणार आहोत आणि या मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी आम्ही सर्व बांधवाला आम्ही नम्र निवेदन करतोय आणि महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही नम्र विनंती करतोय की दलित समाजाचे, मातंग समाजाचे जे 59 जातीचे आमदार, खासदार, जे नेते आहेत, मग त्याच्यामध्ये आमचे आठवले साहेब असतील, आनंदराज आंबेडकर असतील, प्रकाश आंबेडकर असतील, भीमराव आंबेडकर असतील, चंद्रशेखर आझाद असतील आणि मायावती असेल, असे राष्ट्रीय लेवलचे सगळे कार्यकर्ते यांना, नेत्यांना आपण बोलवावं, त्यांच्याशी विचारविनिमय करावा, जनगणना त्याच्यानंतरच पुढील कार्य आपण निर्णय घ्यावा। अन्यथा महाराष्ट्र पुन्हा एकदा अशांत होण्याच्या मार्गावर जर कोणी कार्य करत असतील तर ते आम्ही होऊ देणार नाहीत। आणि मातंग बांधवांना आमचं नम्र निवेदन आहे की तुम्ही आमचे भाऊ आहात आणि उगाच फंद्यात पडू नका, भाऊ-भावाचं नातं टिकून ठेवा। जय भीम, जय महाराष्ट्र। हे होते रमेश गायकवाडजी। कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया।